तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. तुकोबांच्या संकीर्तनाचा 25वा भाग. आत्तापर्यंत झालेल्या 24 निरूपणामध्ये खूप प्रकारे त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे, त्यांना अनुभव काय आहे, अडचणी कोणत्या आहेत, सगळं समोर आलेलं आहे. ही खात्रीसुद्धा त्यांची देऊन झाली तसा विचार केला तर. दीपन देखे अंधारा, आता हे चिंतन करा. जो सांगतो त्याला स्वतःचा दिव्याचा अनुभवच. ज्याचा आत्मप्रकाश स्वतःला सापडलेला आहे आणि तो त्याचा कधीही त्याच्यात उणं नाही असं ज्याच्याकडे आहे तोच सांगू शकेल दीपन देखे अंधारा. त्यातलं हे चिंतन करा. नारायण नारायण गाठी बळकटात ना असं पक्क धन नामाचा जे त्या ठिकाणी ज्वलंत आहे त्याचा हा अनुभव आहे. आता हे एवढं तुकोबा आपल्याला सांगतात. परिस्थितीने विचार केला तर आपल्याकडून जी म्हणून अडचण उपस्थित केली जाईल त्या अडचणीचं उत्तर नव्हे, ती परिस्थिती जगण्याचं प्रात्यक्षिक आहे त्यांचं जीवन. म्हणजे काय अडचण, निंदा काय 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 प्रपंचिक गोष्टी काय काय सगळं झालेलं आहे त्यांचं. त्यामुळे ते प्रत्येक याचं एक प्रतिबिंब एकेका अभंगामध्ये आहे. आता हे सगळं सांगितलं तरी शेवटी आणखीन एक वेगळ्या अभंगात जे त्यांनी सुरुवातीला सांगितलं, मी निरोप्यासारखा आलेलो आहे, मला सापडला देवाचा निरोप काय आहे ते सापडला. तुका म्हणे माझं धाडिले निरोपला. याचा अर्थच इतका सरळ आहे की मला निरोप द्यायला पाठवलं, तो मी तुम्हाला दिला. तर एवढं साक्षात सांगून झाल्यावर सुद्धा अनेकदा शेवटी असं का म्हणावं लागतं किंवा त्यांनी कोणत्या शब्दात म्हटलं त्याच्यावरून सुद्धा सगळी तळमळ, त्यांचा सगळा अनुभव, आपल्याला घ्यायच्या गोष्टी ह्या सगळ्यावर जो प्रकाश पडतो तो बघूया. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे म्हणताना नेहमी आता म्हणलं की काहीतरी सांगून झालेले. अगदी शेवटी पसायदान मागायचं झालं तरी आता विश्वात्मक एवढा वाग्यज्ञ झालेला आहे तेव्हा त्याच्या पार्श्वभूमीवर आता ठीक आहे काही मागायचं. हे सगळं शिकण्यासारखं आहे बरं का. आपल्याला काय सांगावं की ते सगळा वाग्यज्ञ 9000व्यांचा केल्यानंतर आता असं म्हणतात. आम्ही काय द्यायच्या पूर्वीच आता आधीच मागायला सुरुवात. समर्थ म्हणाले ती पहिल्यांदा आठवण झाली ती तेवढ्यासाठी आधीच म्हणती देव. माणसांचा स्वभाव, जनाचा लालची स्वभाव आधीच म्हणते देव. किंवा ते म्हणता आधीच द्या, हे आधी द्या, काही म्हणाले नाही. तुम्ही सगळे सुखाने नांदा, हे करा, हे असं आहे. आपण आता क्षेत्र संन्यास क्षेत्र, आपलं क्षेत्र नियोग चालला आहे, काय ज्या शंका आहे सगळं करून आलं आहे. सगळं आता 9000 वेळांचा एवढा विस्तार करून झाला. आज 800 वर्ष पुरतोय आपला. अगदी आता काय सांगायचं, पत्र म्हणा, प्रेमपत्र काय आपल्याला म्हणायचं ते म्हणा, पण ते सुद्धा कोणी वाचत नाही. मेल म्हणा भारताला, तर ते जे असेल ते सुद्धा कोणी पुन्हा वाचत नाही, सेव्ह करीत नाही, काय ठेवीत नाही. पण ह्याला कोणी नष्ट सुद्धा करू शकत नाही, अशी अवस्था आहे. असं ज्यांचं सांगून झालं ते सुद्धा शेवटी मग म्हणतात आता. आणि काय द्या, मला नको, हे सगळ्यांच्या लोकांच्या डोक्यात बाकडी भीती आहे, ती जाऊ दे. तर आता मला राजा का, एवढं सगळं केल्यावर आता काय मागा. आम्ही आधीपासूनच घरात राजाच हवे म्हणतो. जे काय मागायला जातो ते मागायचं हेच असते की माझं नावात लक्ष लागत नाही महाराज, काही झालं
तेवढं काही झालं तरी मला नामाचा विसर पडू नये एवढंच फक्त मागायला, काही नाही. तर भाग्याचे लोक आहेत, कळलं मी त्यांच्याकडे जाऊन काय मागावं. तसं हे इतकं सगळं करून तेव्हा ते सगळं म्हणतात, तेव्हा पुन्हा जगाचं कल्याण होऊ दे, दुसऱ्याचं कोणाचं तरी कल्याण होऊ दे म्हणून गुरूंकडे जाऊन बसलेले आहे, देवाकडे जाऊन बसलेले आहे. पंढरपूरला जाऊन का झालं बाबा, माझं असं एक शत्रुत्व करणारा माणूस, तर त्याचं आयुष्यात कल्याण हवं म्हणून यावर्षी वारी करतोय. आपल्या आढळत कल्पना आधी मुळात कितपत पटते तेव्हा. मला विठ्ठल भेटवले मला मान्य आहे, मला ते हरीचा आनंद मिळू दे सगळं मान्य आहे, भगवंत भेटू दे हे मान्य आहे, सत्संग मिळू दे सगळं खरं आहे, पण हे त्याचं कल्याण व्हावं म्हणून मी वारी करतो. तर असं काही आहे म्हणजे कुठे आता आणि कोणी काय म्हणावं, म्हणजे त्यावेळेला ते आताची एक व्हॅल्यू कळते, त्या शब्दाचं वजन कळतं की त्याच्या मागे काय असेल. तेव्हा त्यांनी मागितलं आणि मग हे असं आता खूप ठिकाणी आहे. तर इथे आता असं म्हणले आणि तरी म्हणजे आता तरी मला एवढाच उपदेश करावा असं वाटतं, म्हणजे सगळा झाला याचा अर्थ. मागं किती झाला असेल सगळ्या बाजूनी सांगून झालेले की अगदी म्हणजे आपल्या उपास तापासून सगळं, एकादशी व्रत नसलं तर म्हणजे त्यांनी इतके शब्द वापरून झालेत सगळे सांगायचे, तर ते अभंग आपल्याला सगळे घेता येण्यासारखे नाहीत खरं सांगायचं तर या भाषेमध्ये विचार केला तर. की एकादशी ठीक आहे, एक एकादशी या निमित्ताने त्यांनी म्हटलं एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल, एकादशी व्रत नसेल तर प्रेत स्वरूप समजावं शरीर, त्याला एकादशीचं व्रत सुद्धा करता येत नाही. याचा अर्थच एवढा की कसलंही व्रत त्याला करता येत नसेल तर तेच समजावं असं मी समजतो. कारण तुकोबा नेहमी सांगतात त्यावेळेला ते विश्वात्मक असतं, ज्ञानेश्वरांचं विश्वात्मक असतं, जो जिथे ज्या परिस्थितीत असेल तसं त्याला ते लागू पडतं. आपल्याला जेवणाला उशीर झाला तर काय होतं माहिती, ते बरोबर नसलं तर काय होतं माहिती आहे, अस्वस्थता काय आहे ती माहिती आहे, म्हणून त्याला एकादशी व्रत नसेल तर पितृरूप म्हणले का. त्याच्यापेक्षा त्यांनी काय खाली येऊन सांगावं हेही सांगितलं, वर जाऊन सांगितले, खाली येऊन सांगितले, सगळं सांगितलं. दाळात तुळशी वृंदावन नाही स्मशानासारखं खरं आहे म्हणले. म्हणजे त्यांची भाषा किती तिकड सगळं सांगून झालेले त्याचे सगळे उदाहरण आहेत, दुसरं काय नाही. ते म्हणाले घरात जिवंत पितर आहेत ते उपाशी पडले तर यांना बोलवून जेवायला घालतो त्यांना नंदगास घाला. म्हणजे काय भाषेमध्ये बोलले असतील ह्याची कल्पना यावी म्हणून म्हटलं. आता म्हणताना तेवढ्या अभंगापुरते सुद्धा आधी काय अभंग येऊन गेलेत हे सांगतो, त्याचा हा मुद्दाम काही उल्लेख केला. काय सांगणार, 99 अभंग मागे गेले, 100 आहे, 99 अभंग गेल्यानंतर त्यात काय येऊन गेले, त्यामध्ये सगळे येऊन गेलेले. कीर्तनाला जायला येत नाही, सत्संगाला जायला येत नाही, आपल्या भाषेमध्ये म्हणा याला जायला येत नाही, निरूपणाला जायला येत नाही, वारीला जायला येत नाही, ते काष्ट हात पाया म्हणले. मला गुड बरं की त्याच्यापेक्षा नाहीतरी समर्थ काय म्हणले, नाना परी सांभाळलेली पुढे काय ही जाळलेली. मग आज तेच करतो की लाकडाचं, तेच त्याचं झालं. त्याचे जर हातपाय जर ह्या कीर्तनाला जात नाहीत तर हातपाय काष्ट का समजत नाहीत असं विचारलं आहे. म्हणजे स्पष्टतेची कल्पना यावी म्हणून ते सांगितलं. देहभोगाबद्दल बोलले, कसे आनंदाने त्याच्याकडे पाहावं, काय करावं, कशामुळे होतं. नावाविणं हिचं तीच पण त्यांच्यात आहे, तेही सांगितलं, सगळ्या बाजूनी सांगून बघितलं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, सगळं आधी येऊन गेले. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी काय म्हणून सांगायचं, म्हणजे उपदेशाच्या बाजूनी माणसाला जिथून जिथून शक्यता आहे ते सगळं सांगितलं. गुणावगुणांचा अभ्यास केला होता, त्यातही सांगितलं. अवगुणांच्या हाती आहे अवघी फजिती म्हणले. किती सोपं आहे, ह्यात काय कळायला अवघड आहे का. अवगुणांच्या हाती आहे अवघी फजिती. शेवटी अवगुण फजितीच करतात माणसे. कसलाही अवगुण, राग असो, शेवटी त्याची फजिती होते, करतोच तो. कुठलेही कसल्याही अवगुणांच्या हाती शेवटी अवगुणाच्या हाती आहे अवघी फजिती. एक अभंग आणखीन स्पष्ट आहे. स्पष्ट आहे म्हणण्यापेक्षा त्याने जगाला विचारलं नाही, मनाला विचारलं. साधकाच्या वेगवेगळ्या ज्या अवस्था येतात सगळ्याचं प्रतिबिंब पडतं, आपलंही त्याच्यात त्याप्रमाणे पडतं. हरीच्या जागरणा जाता कार्य नाही मना, हलवणारी गोष्ट असते. आपण विचार करून बघा, म्हणजे हे जरी या बाबतीत म्हटले तर हरी जागर आहे. काय होतं आपलं जागरण, मग काय होणार, पित्त होईल.
ते पोटाला त्रास होईल, उलट्या होतील, कोणाला उलट्या होतात, मुंडा वाटे पडेल, ह्याच्या वाटेल पित्ताचा प्रकोप होईल, मग त्याच्यावर मला गोळ्या घ्याव्या लागतील, ते प्रेझॉल हॅम जॅम सगळं करून मला ते 2 दिवस पुढे जेवता येणार नाही. मुख्य अडचण काय? सगळ्या बाजूने सांगितलं हरीच्या जागरणा जागरणा धाता कार्य नय मना. हरीच्या जागरणा जागरणा गाता कार्य नय मना. त्रास आहे पुढं. हरीच्या जागरणा जागरणा गाता कार्य नय मना. पाहुणे आले आणि गप्पा मारत बसलो, कसा वेळ गेला कळलं नाही. 2 वाजले हो. मग दुसरी दिवशी पित्ताचं काय, मग त्या 12 वाजले भजनाला, तर इथं कासवीच होते. 10 वाजता झाले की फळ काढतो म्हणून. ते काय झालं नक्की, हे सगळं सांगून झालं. त्यात काय आपली हे होतीये, लुटालूट होतीये, ती चालते. नवीन सिनेमा रात्री आता 10 नंतर होईल. आता किमान मधले ब्रेक धरून 12, 12:30, 1, 2 चालते. बघूच, बघाच. आणि मग शेवटी काय होतं ते पण बघ. त्यांनी सांगितले पुढे, ज्यांची तुझ गुंती ते तो मोकली ती अंती. हा, ज्यांची तुझ गुंती मोकली ते तो अंती देवा. हा, ज्यांची तुझ गुंती ते मोकली ती तुझं अंती. ज्याची नावड आहे ते सोडवते, ज्याची आवड आहे ते गुंतवते शेवटी. आणि गुंतवते म्हणजे काय, नुसतं गुंतवीत नाही, मोकलतं, सोडून देतं. जरा काय आहे, डिसिजन लवकर घेतला पाहिजे. 4-5 तासाच्या वर ज्यांची तुझ गुंती हे तो मोकली ती अंती. हा, ज्यांची तुझ गुंती हे तो मोकली ती अंती. हा, तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा. तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा. लाभ काय तो विचारा. लाभ काय. जागायचंय म्हणून 4 कप चहा चालतो. पित्त झालेलं चालतं. सकाळी गोळी घेऊ, आता वेगळं. मग अशी सकाळी गोळी घ्यायला गेल, उलटी होईल, त्रास होईल, बाकीच्या नावासुद्धा त्रास नको माझ्यामुळे, म्हणून कीर्तन जात नाही. अडचण काय, उत्तर काय. आणि दुसरी दिवशी काय, जागरण झालं गोळी घेऊ, तर काय अडचण. म्हणजे मग रजा पडत नाही, मग त्रास होणार नाही, सगळं काय होणार नाही. कारण काय, हे सगळं गुंतागुंतीचं काम आहे. ज्याची तुझं गुंती ते तो मोकली ती अंती. तुका म्हणे बरा लाभ काय तू विचारा. जे वाल्या कोळ्याला विचारलं तुझं ह्याच्यात काय लाभ आहे, तेच ते. कोण येणार काय ह्याच्यात, मग तिला. म्हणून आता हे सगळं सांगून झालेलं आहे. आता काय, आता तरी पुढे हाची उपदेश. 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 नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा.
कसा, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, हाची उपदेश. म्हणून एवढंच म्हणणं आहे, आयुष्याचा नाश करू नका. कारण ह्याच्यात जे चाललेलं आहे ते मागं येणार नाही. काय वाटेल ते काहीतरी काटले मागं फिरवता येतील, काळा मागं फिरवता येत नाही. गेलं ते गेलं. काटे तर काय आपल्या हातात. परत 7:30ची परत 6:15 करतात घड्याळात, बाकी नाही कशात. बाकी ते गेले पुढे निघून. मग गेला तो काळ गेला. तेव्हा नाश करू नका एवढं का म्हणावं लागलं. आता फक्त एवढंच सांगतो की तेवढा नाश तेवढा करू नका, आयुष्याचा नाश करू नका. एक दिलेले लिमिटेड अमाऊंट ऑफ रिसोर्सेस असं म्हणा आपल्या आजच्या भाषेमध्ये, अत्यंत मर्यादित स्वरूपाच्या काही शक्ती, काही सुविधा, काही अनुकूलता एवढ्या दिलेल्या आहेत. तेच म्हणजे आयुष्य. सर्वात मोठी अगदी क्षणोक्षणी पेरिशेबल, प्रत्येक क्षणी नाश पावणारी, नष्ट होणारी काळ. बाकीच्या एक वेळ ठीक आहे, पुरवून वापरेल, शक्ती पुरवून वापरेल मनुष्य, डोळ्याची शक्ती पुरवून वापरेल, कानाची शक्ती पुरवून वापरेल, करू शकेल. आपण फिल्टर करायचं ठरवलं तर श्रवणसह फिल्टर करता येतं. डोळ्यानंतर असू नये तर आपल्याला फिल्टर करता येतं, पाहणं फिल्टर करता येतं माणसाला. ह्या सगळ्या गोष्टी शक्यता आहे. पण काळ नाही फिल्टर करायचं, काळात काही नाही, मागे नाही पुढे नाही, आणि कोणाला क्षमा नाही काळाची. हे जर आहे तर तो नाश करू नका असं त्यांना म्हणायचं. म्हणजे नाश करू नका असं म्हणण्यातच आलं की नाश करता आहात, तो करू नका असं नाही का. आपण समजूनच घ्यायचं ठरवलं तर सरळच आहे की नाश करतो आहोत हे सरळ आहे. म्हणून नाश करू नका म्हणून सांगायला लागलं. सगळे जर सन्मार्गाने भजनच करतायत आणि सगळी कर्तव्य करतायत आणि उद्धरून जात आहेत, कोणी कोणाला काय सांगावं. पण त्यांना आता तरी पुढे ह्याची उपदेश असं म्हणून शेवटी तिथे त्या स्थितीला येऊन एवढं तरी सांगतो की तेवढं तरी करू नका. का करू नाश आयुष्याचा. याचा अर्थ आपल्याकडून असंख्य मार्गाने त्यांना आयुष्याचा नाश होताना दिसतोय रोज. आता त्यांना राहत नाही. इतक्या प्रकारे सांगून बघितलं, हे सगळं आईच्या जागरणा वगैरे सगळं झाले, सगळं बागेच्या देहभोगाचं झालं, सगळं झालं सांगून. मग एकादशी व्रत अमका तुमका तुलसी सगळं झालं, सगळ्या सात्विकतेचा झाला, बाकीच्या व्यवहाराचा झाला, बंधुगिरीचा झाला, सगळ्याचे आढावे घेऊन झालेत. तरी सुद्धा शेवटी असं म्हणले ठीक आहे ते सगळं राहू दे, पण आता तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करू नका. का हा दुसरा करीत नाही कोणी. नाश होतो याचा अर्थ दिलेली वस्तू त्या कामाला वापरली जात नाही, म्हणजे तिचा नाश झाला. आपण इथे तोवर सिमेंट आणले बाहेर ठेवून दिली, पाऊस पडला, त्याचा दगड झाला, नाश झाला. काय 500 रुपये पाण्यात गेले. आता हे जर वापरलं असतं तर काहीतरी एखादी भिंत उभी राहिली असती, काहीतरी उपयोग झाला असता, काही केलं असतं, पण ते नाश झाला. ज्या कामासाठी आणलं ते काम झालं नाही, ज्या कामासाठी आलो ते काम झालं नाही, ज्या कामासाठी दिलं त्या कामासाठी वापरलं नाही. डोळे तर दिलेच आहेत, कान तर दिलेच आहेत, वाचा तर दिलीच आहे. वाचा ज्या कारणासाठी दिली त्या कारणासाठी न वापरता, मगाशी म्हटलं तसं वेळ कसा गेला कळलं नाही. वाचा दिलीच होती, तीच वापरली, फक्त बेसावत होतो, तासन तास गेले की नाही. आता समजा वेखरी जपायला लागला आणि असेच तासन तास गेले, जाणार नाहीतच, कारण 15 मिनिटात कोरड पडते. पण मला आश्चर्य वाटतं, कोणी मित्रमैत्रीण भेटली तो वाटला 1 तास सुद्धा कोरड पडते. बघा तुम्ही, मध्ये तो कोरड पडली म्हणून सारखा पाणी पितोय, आणि मित्रमैत्रीण कोण काय, त्याचे नातेवाईक काय, जवळचे कोण असेल ते त्यांच्याशी गप्पा मारतोय, सारखं पाणी पितोय आणि गप्पा मारतोय. असं नाही होत त्याच्या लक्षात पण येत नाही. 1 तास 2 तास 3 तास काय असेल ते लक्षात पण येत नाही. मग आता त्यांना नाश करा. आता ही शेवटी वस्तू आहे, शेवटी तिची झीज होती आहे. एका दिवशी जर नाही म्हणालं, उमटलंच नाही काही, गप्प राहायची वेळ आहे. प्रेम असो, राग असो, नाही तर काय वाटेल ते असो, तुम्हाला व्यक्त करायला संधी नाही. एवढी जी वाचा दिली ती त्याचं काहीतरी ठेवलं असेल ना प्रमाण, ते संपत जर चाललं उद्या तर काय होईल. आज आपल्याला पिण्याच्या पाण्याचं दिसतं, किती गोष्टींचं समोर दिसतं. हे संपत चाललं तर काय होईल, संपत चाललं तर काय होईल. आता ते त्यांनी म्हटल्यानंतर मग आपल्याकडे त्याचं सिग्नल सुरू होणार, सगळीकडे जागृती, मग त्याचे सप्ताह, मग ते सगळं तसंच आहे. मग तिकडून ते साहेबांनी सांगितल्याशिवाय ती पटत नाही. तेव्हा आता आपलं सगळं पाणी हवं तसं वापरून झालं, त्यांनी हवं तसं उधळून झालं. त्यांच्याकडे शक्यता होती, माणसं कमी आहेत, खूप मोठे हे पडलेले आहेत माणसं. मग शेतीचं प्रमाण बघा काय, एकरी प्रमाण आपल्याकडे काय परिस्थिती आहे बघा, म्हणजे आपल्याला कळेल की त्यांनी का तसं ती जीवन पद्धत स्वीकारली. ओतून देऊ शकतात ते,
त्यांना काय फरक पडत नाही. पण शेवटी जगात फरक पडणार हे लक्षात आल्यावर आता ते सावध झाले म्हणून आमच्यावर आलं की आम्ही पण सावध व्हायला पाहिजे, मग हे वापरूया. मग ह्यातली कुठली गोष्ट आहे? हे तर बाहेरच्या गोष्टी झाल्या. आपल्या आयुष्याचा नाश होतो ते तर आपल्यातल्या गोष्टीतलं काय असेल? वाणी एवढी दिली, मी माझे हरीच्या जागरणा किती वापरले. आपणच एक आठवडा घ्या, यातलं हरीचं जागरण आपल्याला वाचन करायचं असं, मौनाने करायचं असेल, कसंही आपल्याकडे सर्व शक्ती दिलेली आहे. हेच समजा वैखरी जप आहे, किती वेळ करणार? हेच बोलायचं आहे, किती वेळ बोलणार? हेच बोलायचं आहे, कशावर बोलणार? नाशाचा संबंध आहे शेवटी. बिंदेच्या गप्पा निघू दे, 4 माणसं लगेच गोळा होतात की नाही, कोणाबद्दल काहीतरी बोलतात, त्यात पुन्हा एक अस्वस्थता असते. आपण बघितलं व्यवहारात सुद्धा की कोणीतरी भेटण्याची वाट बघा माणसं, ते त्यातलं कोणतरी ते भेटलं म्हणजे ते तुला सांगायचं होतं एकदा, ती तुला सांगा इतकी अस्वस्थता आलेली असते की अगदी चहा पाणी सुद्धा नको, फुकट सांगतो, पण ते एकदा तुला सांगावं असं वाटतं. काय सांग बाबा, काय आता जगात काय ह्याला काय ब्रह्म साक्षात्कार झाला आहे का काय? आता गुरु डोक्यावर हात ठेवलं काय झाले काय की जे सांगावं अगदी असं काय आहे का काय त्यात? पण ते कळलं ना. आपल्याकडे सुद्धा आता म्हणजे आता कोणाला काय मला म्हणायचं नाही, सगळे मोठी माणसं आहेत, पण बायकासोबत देवळात गेल्यानंतर आधी देवापेक्षा सुद्धा आधी कोण कोण आले आणि त्यांना काय काय सांगायचं आहे बघा तुम्ही विचार करून. की ते मागे तुम्ही भेटलात तेव्हापासून ते सांगायचं होतं त्या दिवशी विसरले, ते सगळं एकदा सांगून झाले तोपर्यंत पांडुरंग आपलं. म्हणून ते आपल्या कलियुगाचं समाचारण विटेवरी ते बरं आहे आपल्या, ते काय तक्रार करत नाही. रामाच्या हातात बाण आहे, ठाल 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 कामाच्या नादात व्यवसायात आठवण होती का रात्रीची? मला सांगा. 12 वाजले, 1 वाजला, नाही हे कंप्लीट करायला पाहिजे असं, हो खरा कंप्लीट. पण जपाला बसले, वाचायला बसले, पिंगत वाचण्यात काही अर्थ नाही. ज्या वाचण्यात आपलं लक्ष लागत नाही, अरे वा काय काय वकील आहे. म्हणून ते म्हणले आता तरी पुढे ह्याची उपदेश बाबा, आयुष्याचा नाश करू नका, कशात फलं होणार आहे कशात नाही होणार आहे. वकील मनुष्याला कादंबरी लागली, काय लागलं, देवी लागला, अमकं लागलं तमकं लागलं, किती माणसं काय त्याच्या पुढं काय सुचत नाही. परब्रह्म झाले सध्या, काय विसर पडतो स्वतःचा. त्या लोकांना परब्रह्मात विसर पडला, हे ज्ञानेश्वरीत विसर पडले, हे काय गाथेत विसर पडले, पण ते तसलं काय नाही, इकडे विसर पडतो. आणि हे वाचायचं ठरवलं तर अचूक पेंग येते. जपाचे जसे काही उपयोग आहेत त्यातला हा पण काय व्यावहारिक उपयोग. माळ घेतली की पेंगच यायला सिनेमा बघतोय बाबा, त्याला दहाव्या उठवावं लागला, आणि बघ चालू काय झालं, मेला तो आता इथं गेला, आता दुसरा हिरो आलाय, बघ आता काय काही सांगावं लागत नाही, उठवायला लागत नाही. ओके नाही, काय नाही, सगळं कळतं. उठवलं झाले कळते, संपलेलं कळते, खायचं कळतं, सगळं कळतं. म्हणजे हे सगळ्यात ह्या वाचेचं काय झालं, आपल्या ह्या विषयांचं काय झालं. गप्पाला विषय लागतो का माणसाला सांग. देवाचं म्हटलं की विषय पाहिजे काहीतरी. आता अभंग आहे म्हणून आपण बोलतो, नुसतंच देवाबद्दल बोलायचं म्हटलं तर अवघडच आहे की. अभंग आहे तसं एक विषय, पण आपल्या एरवी गप्पा आहेत समजा, म्हणजे भेटले आपण गप्पा मारू समजा, किंवा काय भेटलं आहे 4 शब्द बोल, त्यावेळेला विषय असतो का त्याला काही फार लागतो का असा आपण विचार करू. विषय नाही लागत, कशावरही आपण बोलू शकतो. आपण आता अगदी सर्वसामान्य विषय, प्रत्येकाचा सहज विषय. आमचं लहानपण उदाहरणार्थ, प्रत्येकाचं लहानपण कष्टात जातं. सर्वसाधारणपणे कोणी माझं लहानपण सुखात गेलं वगैरे काय म्हणणं त्याची तक्रार असते. आणि मी खूप कष्टाने काढलं. म्हणजे कसं आमच्या वेळेला परिस्थिती होती, सायकलवाला त्याच्यामागं चालत धोंडे तुडवीत आम्ही दिवस काढले. कसे काढले आम्हाला माहिती. उघड्या झाडाखाली राहायची वेळ आली, उघड्या आकाशाखाली राहायची वेळ आली, काय काय कोणाला वेळ आला असतील. आणि आता काय ते सांगतील कारण काय आता लहानपणचीच गोष्टी त्यांच्या त्यातलं कोण नसते, कोण नाही बघूनच सांगतो माणूस. आणि त्यातल्या त्यामुळे असले काही विषय लागले की काय बोलायचं, काहीही घ्यायचं. प्रत्येकाचं लग्न कसं झालं, किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे जी प्रापंचिक माणसं त्यांना ह्याच्यामध्ये आहे ते प्रापंचिकच आहे. काय एक स्टोरीज प्रत्येकाची.
आणि किती वेळा सांगून ती लोकांना पाठ झाली असते खरं सांगायचं, तरी पण ती परत सांगण्यात एक आनंद असतो की त्यावेळेला कसं असं झालं तसं झालं तसं झालं काहीतरी झालं. पण ते त्या माणसाला त्याचा तपशील ह्यांनी सांगताना चुकला तर तो सांगू शकेल इतका पाठ झालेला आहे तरी नातेवाईक महत्वाचे टॉपिक सांगले हे, कसे वागले, कसे होते, आज काय करतायत, आमचं सगळं लक्ष आहे, कसं वागवले आम्हाला कल्पना आहे त्यावेळेला कधी 25 वर्षापूर्वी. आता काय करायचं 25 वर्षापूर्वी ते कसे होते, ते कसे वागवले, काहीतरी वागवलं असेल. आज ते कदाचित सरळसुद्धा वागवत असतील, पण ते मी विसरलो नाही. आता ते सरळ वागवत आहेत ना, असं करा ते तुम्ही कशाला त्यात एवढं. त्यावेळी 25 वर्षापूर्वी एखादं कीर्तन जरूर पण ऐकलं त्यातलं काय सांगता का 25 वर्षापूर्वीचं? आहे का 25 वर्षापूर्वी एखादं पण ऐकलं त्याच्यातला हात रिटर्न नाही बरं आठवतं नाही असं मी म्हणत नाही. एखादं हे फ्लॅश येतो एखादा, पण त्याच्यापेक्षा हे फ्लॅशेस तीव्र आहेत एवढं नक्की. म्हणजे मेमरी कशानं व्यापली हे मला म्हणायचं. ते 1 GB 2 GB सगळं गेलं कशात, ते सगळे त्यात गेले ते सगळ्या गोष्टी स्टोर. आणि हे मात्र कुठं काही सापडत नाही अशी अवस्था आहे. काय एक समजा कोणाचं काय त्या काळात निरूपण ऐकलं, काय प्रवचन ऐकलं, काय समजा एक सत्संग झाला, काय त्यावेळेला महत्त्वाचं काहीतरी सांगितलं, ती फाईल म्हणून फाईन म्हटलं तरी सापडत नाही. नातेवाईक म्हणलं की लगेच सगळं कुठली निवडायची, माझी मावशी, काका, मामा, आत्या, सासरे, अमकं तमकं, सासूबाई, त्यावेळेला त्यांच्या आजी सासूबाई, अमकं तमकं सगळं हजर. ते कसं काय इतकं सगळं रेडी असतं, त्याच्यातलं काही लॉस होत नाही काही गोष्टीचं. कुठलीही गोष्ट फाईल डिलीट काय होत नाही, सगळं जसंच्या तसं. अगदी कणचा शब्दसुद्धा मी विसरलो नाही म्हणतो. हो बरं, चांगली गोष्ट आहे. तेवढं राम त्यातलं लक्षात ठेवलं असतं, त्या पोयाच्या पूर्वी आला होता लहानपणी, तो बरं झालं असतं, कारण उद्धार त्याने झाला असता. नाश करू नका म्हणलं ते त्यासाठी आहे की ठीक आहे असं झालं असेल ते केलं त्याने, काय ते झालं पुढे. आता तसं ते होत नाही, त्याच्या पूर्वीचं लक्षात राहतं. मग आता मला सांगा, जे माझ्याकडे दिलं ते ज्या कारणासाठी दिलं ते त्या कारणासाठी न वापरणं आणि त्याचा पुन्हा दुसऱ्या कारणासाठी दुरुपयोग करणं म्हणजेच नाश ना, दुसरं काय नाश ते. आता तरी नाश करू नका नाश आयुष्याचं, म्हणून त्यांना ते आता तरी म्हणावं लागलं की आता एवढं तरी करायला जात. आता आज नाश करू नका म्हटल्यानंतर निदान आज तरी माझ्यावर जबाबदारी आहे की एवढ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. कशावर? माझ्या वाचेचा, माझ्या चिंतनाचा, माझ्या डोक्यातल्या काय विषय ठेवण्याची पद्धत असेल त्याचे परत आवृत्त्या करण्याचा, सगळ्याचं काय होतंय एवढं जरी लक्षात आलं तरीसुद्धा माझ्या दृष्टीनं ते साधकाचं काम झालं. सोपी व्याख्या आहे, माझ्या दृष्टीने सोपी व्याख्या आहे अगदी. सावध तो साधक, एवढं लक्षात ठेवलं तरी झालं. तो सावध आहे तो साधक आहे, तर ते सावध तरी होईल निदान. म्हणतो अगदी पूर्ण वेळ सावध असेल तो कदाचित आणखीन पुढे गेला, साधकात उच्च गतीचा माणूस, तो सतत सावध आहे तर ठीक आहे. स्वरार्थाचं सार आहे, अनेकांनी आपल्याला सांगितलं, आपण ऐकलेलं आहे. तर आज कसा जातोय, तो जायला कसा हवा आहे, कसा घालवायला हवा आहे याचं भान सतत आहे. ठीक आहे, करत नसेल किंवा करत असेल हेही मी म्हणत नाही, ठीक आहे, त्याला जमेल. त्यावेळेला त्याची तेवढं स्वतःवर नियंत्रण चालेल. त्यावेळेला कदाचित तो त्या गप्पा, ती निंदा किंवा काय ते विषय हे सगळं आवरात घेईल. जोपर्यंत ते जमत नाही तोपर्यंत निदान सावध राहिला, अरे इकडे गेलं तिकडे गेलं. माणसाला जसं व्यवसायामध्ये विचारतात, अरे पैसा गेला कुठं, हा प्रश्न आहे ना शेवटी. हातात काय राहिलं नाही म्हणजे पैसा कुठं तरी गेला, हात कचून आहे हे आहे ना शेवटी. मग हात कचून आहे तर मग काय, मग गेलं कुठं ते, ह्या विषयी तर एवढं गेलं 5, 50, 60, 40 काय असेल ते, जे गेलं ते गेलेलं आहे. मग ते गेलं कुठं, मग सगळं ते गेलं ते ह्यात गेलं. म्हणून हरीच्या जागरणा त्याला वेळच नाही आला. त्याचं केलं असतं तर ते साठलं असतं, पण हे साठले. आता माणसांच्या आपण बघितलं असेल की म्हातारी माणसं जुन्या आठवणी, ते हे सगळे लोक वागलेले आठवून डोळ्यात पाणी येतं, करता काही येत नाही, सांगायची सुद्धा शक्ती राहिली नसते, बोलतायला येत नाही, ही सगळी अवस्था होतात तरी अजून तेच परत आठवावंसं वाटतं. त्याच्याऐवजी एखादं निरूपण करताना आठवावंसं वाटत नाही.
किती 30-40 वर्षापूर्वी यांचे भोंडा महाराजांचे एक प्रवचन ऐकलं वारीमध्ये. मला आता आठवण आपण होते का नाही म्हणलं म्हणून सांगतो की त्यावेळेला एकदा त्यांनी, म्हणजे आपल्याला काही ह्या अनन्यतेची व्याख्या माहीत नव्हती, त्यांनी त्यावेळेला सांगितलं अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता असं म्हणले. आणि तिथून त्याचं निरूपण सुरू झालं. त्याचे खटाखट दृष्टांत आहेत पुढे. अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता, ज्याने आश्रयांचा त्याग केलेला आहे तो खऱ्या अर्थाने अनन्य झाला. आपण अनन्य भावे शरण वगैरे सगळं म्हणतो, ते जाण टाळ वाजून झालं की संपलं त्याचं. ते काय अनन्य भावे शरण नाही, बाहेर पुन्हा आपल्याला काय पुढचं काम आहे त्याला शरण आहे. तर ते हे आपले अनन्य शरण. त्यांना असं म्हणजे अन्य आश्रयाणाम त्यागो, माझा कशावरही दुसऱ्या कसल्याही सत्यावर विश्वास नाही. साहेबाच्या ओळखीन कामं केली बरोबर आहे, माणूसच काम करणार हे सगळं बरोबर आहे, पण त्याला जो देव सखा जरी अवघे जग कृपा करी असं आहे ना, मग तो माझा आहे ह्या भाव असण्यापेक्षा ही माझी ओळख आहे ते माझं ओळख आहे याची जास्त भान राहतं. म्हणजे ह्याचाच अर्थ त्याचं भान राहत नाही असं झालं नाही का, त्याच्या मागं तो उभा नाही का, तो ओळखीचा असला, त्या क्षणी रजेवर असला काय करणार आहे. तर तो आहे बरोबर आहे, 5 मिनिटापूर्वी फोनवर बाहेर गेले बस आला, ते मस्त ओळखी आहे, सगळं खरं आहे. म्हणजे ह्याच्या सत्तापणा चालवणारा जो कोणी आहे तोच सरळ असू दे ना, देव सखा जरी तोच असू दे की मग बाकी सगळं ते करेलच, काय करायचं ते. असं जर झालं असेल तर त्याचं भान राहू दे. ते भान मला कसं वाढवता येईल, खरं आहे माझे प्रश्न खरं हे आहेत की आता आपण दुसऱ्या बाजूला विचार करून बघू. आता या सगळ्याला आता व्यवहाराचं आपण बघितलं, व्यवहाराला स्थान नाही का, गप्पांना स्थान नाही का, भेटायला स्थान नाही का, या सगळ्या खाण्यापिण्याला स्थान नाही का, टीव्हीला स्थान नाही का, काय त्या मनोरंजनाला स्थान नाही का, सगळ्याला स्थान आहे. आपल्या कर्तव्यानं स्थान आहे. तर कर्तव्य स्थान आहे म्हणजे 4 ठिकाणी जाणं, मनुष्याची तिथं ओळख काढणं, त्याप्रमाणे त्याला ते संबंध ठेवायला, याला सगळ्या स्थान नाही का. स्थानाचा प्रश्न नाही. आपल्याकडचं जर आत्मपरीक्षणच करायचं असेल आणि हे जर नाश करू नका म्हणतात तो जर टाळायचा असेल, आपल्याला नाश जर खरोखरच टाळायचा असेल तर एकच शब्द त्याच्यातला लक्षात ठेवण्यासारखं, या सगळ्याला स्थान आहे. प्रश्न फक्त प्रमाण दोष आहे. प्रमाण दोष असं म्हणतो. या सगळ्याचा प्रश्न प्रमाण दोष हा आहे. त्याला स्थान आहे पण त्याचं प्रमाण दोष आहे. आता प्रमाणात दोष अगदी साधं काम विचार करू आपण. 1 तासभर मनुष्य जेवतोय अशी कल्पना करू आणि 10 मिनिटं काम करतो. आता 10 मिनिटं काम केलेलं पण चांगलं आहे आणि जेवला हे पण चांगलं आहे म्हणून त्यांनी केलं. पण 1 तास जेवला की 10 मिनिटं काम करतो. आपल्याकडे काही कामाला वगैरे माणसं वगैरे येतात, काही वेळा घरी माणसं येतात. सकाळी आले की पहिल्यांदा आधी चहा, मग ते झालं की पूर्वीच्या काळाप्रमाणे मग तंबाखू, मग त्याच्यात मग गप्पा, मग ते सगळं कसं झालं काय झालं कालचं परवाचं. मग त्यांना कोणतरी विचारणार तुम्ही कामाला कधी लागणार, मग ते कामाला. असं जर समजा झालं तर त्यांनी काय करावं त्या मालकाने मला सांगा. अशी अवस्था असते की नाही बाहेर, हे आपल्याला बाहेर तरी कळतं. मग ह्यात प्रमाण 1 तास जेवण 10 मिनिटं ह्याच्यात चूक काहीच नाही. दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. फक्त 10 मिनिटं जेवण आणि 1 तास काम. प्रमाण दोष म्हणजे काय झालेलं आहे, हे प्रपंचाने खाऊन टाकला परमार्थ आपला, हा प्रमाणाचा दोष आहे. म्हणून जपाची वेळ ठरलेली आहे, प्रपंचाची वेळ ठरलेली आहे का मला सांग. अगदी साधाच प्रश्न आहे की जपाच्या वेळा लोक ठरत, नेमाची वेळ ठरली की नाही. जपाची वेळ ठरली 3 तास नेम, 1 तास नेम, काय प्रत्येकाचं जे असेल ते जप, 1 तासाचा जप. माझा 1 तासाचा जप झाला, मी निघालो. आता 23 तास तुम्ही प्रपंच करणार म्हणजे हे उलट झालं नाही का की मी 1 तास जेवणार आणि 10 मिनिटं काम करणार. देवाचं काम किती केलं, 10 मिनिटं. प्रपंचाचं काम जेवायचं किती केलं, उरलेलं सगळं 1 तास. हे काय म्हणजे हे 1 तास आणि 23 तास असं झालं उलट प्रमाण. 23 तास प्रपंच आणि 1 तास माझा जप. ह्या प्रमाणाचा दोष आहे तो तू आहे. ते जपातून उठतात ते फक्त कर्तव्यासाठी किंवा विश्रांती किंवा देहाचे उपचार किंवा काय असेल एवढंच. उरलेल्या वेळ ते जपातच असतात. असं जर असेल तर प्रमाणाचं संतुलन आहे. प्रमाणाचं संतुलन आणि दोष याच्याला फरक काय तर लक्षात ठेवा की उठावंच, आता उठावंच लागेल. आपल्याला झाली की वेळ उठावंच लागणार. पण त्यात प्रमाणाचा फरक आहे की हे कितीसाठी आपण किती वेळासाठी बसलो. म्हणून प्रपंचाचं आता कसं आहे, 1-2 तास माझी आता प्रपंचाची वेळ आहे त्यामुळे जरा मी प्रपंच करून येतो असं म्हणून एखादा जपातनं उठला आणि प्रपंच करून आला. कल्पना सुद्धा गमतीची नाही सगळ्या. असं काही नाही. जपाची वेळ ठरलेली आहे तर आता 1-2 तास जपाला बसतो, 1 तास जपाला बसतो. उरलेल्या वेळेचा विचारच कोण करतोय म्हणून तर नाश होतोय. नाश व्हायचं कारणच मुळात झालेलं आहे. म्हणून हे ह्याचं प्रमाणाचा दोष आहे. तो जर आपल्याला यातला काढता आला तर हे होईल. अडचण काय होते की 1 तास जेवण झालं आणि 10 मिनिटं काम झालं की ते अन्न पचत नाही माणसाला. 1 तास जो मनुष्य जेवतोय आणि तो जर 10 मिनिटं काम करत असेल
तर लवकरच त्याची तब्येत बिघडण्याची शक्यता नक्की आहे. आपण सांगू शकाल. एक प्रमाण म्हणून मी उदाहरण घेतले फक्त. आपण काय 1 तास जेवतो असं मला म्हणायचं नाही, पण गप्पात बसलो जेवायला तर 1 तास लागू शकतो, हेही आपल्याला माहीत असेल. तर त्याच्यात काय होतं की ते त्याला पचणार नाही. कारण त्याने जर 10 मिनटं जेवला आणि जर समजा 1 तास काम केलं तर नक्की पचून जाईल, तब्येत उत्तम, तंदुरुस्त राहील. हे साध्या शरीर प्रकृतीचं झालं. तर मनाच्या प्रकृतीचं काय असेल? इतर विषयांनी गढूळ करून चित्त जर ते सगळं ठेवलेलं असेल आणि ते जर काम 1 तास चाललेलं असेल आणि 10 मिनिटाच्या जपानं ते जर आपण स्वच्छ करणार असो तर हे का प्रमाण कधीच जाणार नाही. नका करू ना अशा आयुष्याचा. हे शेवटी आता सांगतो, आता असं का म्हणावं लागलं. आता एवढं तरी सांगतो की बाबा हे नाश नको. काय असेल त्यांनी आपले होणे. काय होतं नाश म्हणजे का? मन मुळात अस्थिर. त्यात आपण आणि अस्थिर गोष्टींची भर घालतो. कलियुगाचं ते लक्षण. कलियुग हे सगळं संचाराचं युग आहे, वायूचं युग आहे हे सगळं. म्हणून ह्या काळामध्ये हे संचाराच्या स्वरूपाच्या ज्या गोष्टी, संचार म्हणजे या अर्थाने की संपर्क, वायूवर अवलंबून असलेले लहरी किंवा गोष्टी, ह्या सगळ्यांचं जे ज्ञानाचा जो उत्कर्ष झाला तो ह्याच्यामुळे झाला. पण तो उत्कर्ष आपल्या विनाशाला आता कारणीभूत व्हायला लागला जेव्हा आपली इन्कम टॅक्स रिटर्न आता हॅक होत आहेत. अरे बापरे, म्हणजे इतके वेळ दिवस आम्ही ती त्याच्यावर म्हणून फाटकन भरत होतो. आता ती जर झाली एक तर प्रश्न आला. आता मोठ्यांचा असाच काही लोकांचा प्रश्न, म्हणून मग लगेच सांगावं लागलं गव्हर्नमेंटला, तुम्ही काय काळजी करू नका, सगळं होणार व्यवस्थित, तुम्ही काय काळजी करू नका. आता काळजी एकदा लागली ती काय करू नका म्हणून जात नाही, आपल्याला माहितीच आहे. पण हे झालंय आता. त्यामुळे गव्हर्नमेंटला सांगावं लागलं की बाबा हे असं आहे, तुम्ही जावत राहा. मग आता परत पेपरवर यावं की काय? जे संचाराने सगळं झालं ते आता संचारल्यासारखं झाले ते काय आता. त्यामुळं माणसं जागेवरच नाहीत, सगळे संचारित व्हाव. तेव्हा आधी मन अस्थिर, त्यात ह्या गोष्टी वाढल्या. तर हे जर केलं तर आपलं काय होईल? मन एकविध, पुढे म्हटले या अभंगामध्ये, एकविध मन करायचं आहे आपल्याला. हे जर आपलं उद्दिष्ट आहे, एकविध करू, भगवंतावर ठेवू, मग सगळे व्यवहार त्याचं स्मरण करू आणि मग काय व्हायचं ते होऊ दे, शेवटी ते मनही नष्ट होऊ दे. हा पुढचा मार्ग आहे, बरोबर, अभंगामध्ये पुढे आहे. पण आत्ता आपली अडचण एक आहे की असलेल्या गढूळ चित्तामध्ये आणखीन आपण चिखल आणून ओतायचा का, हा प्रश्न आहे. आणखीन कचरा आणून टाकायचा का, हा प्रश्न आहे. तो मला जेवढा न टाकता येईल तेवढा बरा. आता काय आहे, शेवटी शेजारी फिरायला निघालो, मनुष्य शेजारचा बोलत राहिला तर निदान ऐकत राहता येईल, आपल्याला गप्प बसता येईल. कारण तो काय बोलणार आपल्याला माहितीच आहे. तो काय आपला रामकृष्ण अकाउंट थोडंच नाही. त्याची ट्रान्सफर झाली, हा इकडे गेला, तो तिकडे गेला, त्याला कसं प्रमोशन मिळालं आम्हाला कळलं वगैरे वगैरे. काय जे हिच्यापेक्षा तो काय चालतो का रामकृष्ण म्हणून आपलं बरोबर त्याच्यावर चालत जावं. पण नाही जावं तसं सोडत नाही, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर जावं लागतं. असं काही समजा आपल्या वाटायला आलं, ठीक आहे, वेळात आणखीन चित्तात गळूपणा आणून ओतला गेला. टाळता आलं तर टाळावं, आपलं जावं सर शांतपणे. नसेल तर असं कुणाला पटलं असेल तर त्याच्याबरोबर जावं. योगी शांतपणे गेले, जप झाला, असं होतं. असं करणारे पण लोक आहेत आपल्याकडे. शांतपणे गेले, जप करून परत आले. तर हे दोन्ही झालं, व्यायामाचं काम झालं, इकडे जपाचं काम झालं. तेव्हा हे गढूळ चित्तात आणखीन काही करण्याचं कारण नाही. कारण काय आहे, आपण खूप काही करतो आहोत असं वाटणं हा जगामधला, परमार्थातला आणि व्यवहारातला सुद्धा एक भ्रम आहे. खूप काही करतो, प्रत्येकजण खूप काहीतरी करतोय, त्याच्यापरीनं खूप काहीतरी करतोय. ते नका जे करू नाश आयुष्याचा, त्यातलं काय करतोय का नाही ते माहिती नाही. म्हणजे एखाद्या व्यापारात जसं असतं, आपण व्यापाराचा साधा विचार, आपण काय व्यापारात आपल्याला जायचं कारण नाही, पण व्यापाराचा साधा विचार करा. उलाढाल मोठी झाली म्हणजे चांगलं समजायचं का नफा जास्त झाला म्हणजे चांगलं समजायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. काय आपली नित्यपासनेची वेळ झाली, मला कल्पना आहे. आता अभंग घेऊन सगळ्या संपवा असं विचारलं, पण नाही, ठीक असं आपल्याला अभंग कळण्याशी मतलब आहे, उतरण्याशी मतलब आहे, चित्तात उतरावा एवढा विषय आहे. त्या विषयाचा नाश ज्या मार्गाने होतो आहे त्याच्यावर लक्ष राहिलं तरी आपलं निम्मं काम झालं. मग काय काय त्यातलं दुरुस्त करता येईल, कुठे कुठे काय काय करता येईल याचा विचार नंतरच्या टप्प्यात करता येईल. त्यांनी त्याचे मार्ग पुढे दिलेले आहेत. फक्त एक त्यातलं लक्षात ठेवण्यासारखं आहे की त्यांचं ते मूळ ध्रुपद आहे. आपल्या दृष्टीनं आज कडव्यामध्ये त्याच्यातला भाव लक्षात घ्यावा की संतांची अवस्था अशी येते की शेवटी त्यांना असं वाटतं की काही का करू देत, पण करू देत, आता एवढं तरी करू देत. आता मी खूप गोष्टी सांगितल्या, 100 सांगितलं, ठीक आहे, तुला काय जमत असलं 1, 2 कर, बरं 3 कर तरीसुद्धा चालेल. म्हणजे काय त्यांनी खाली येण्याला काय मर्यादा नाहीच आहे. खरं सांगितलं आम्ही इतके खाली वावरतो की त्यांना इतकं खाली शेवटी यावं लागतं. महाराज म्हणले ना, त्या ह्याच्यासारखं देवळाच्या बाहेर पूर्वीच्या काळामध्ये भिकाऱ्यांची संख्या खूप असायची. सगळेजण कोण ते डबा कोणाच्या हातात ते नाणं टाकतोय का कोण, तर तसं
ते तिकडून मनुष्य आला की ते बघत असतात. हा जाताना तसाच साहेब पुढे जातो देवाला का जाता काय चारणे आठाणे किंवा निदान लहानात लहान नाणं असेल ते तोही शोधून टाकतो का असं एक वाटत असतं. म्हणून इकडून तिकडं जाता जाता तरी त्याचं खिशात हात जातोय का असं एक लक्ष असतं. तर तसं मी कोण नाम घेईल का बघत असतो. तर त्याचे उद्गार आपण कसं विसरणार की कोण घेईल का, थोडा वेळ घेईल का, तसं तो चाराणे देईल का, 1 रुपया देईल का, तो नोट टाकेल का, हा जसा विचार त्या एखाद्या भिकाऱ्याच्या मनात बाहेर बसलेला यावा देवाच्या देवळाच्या, तसंही येतं. म्हणून हे जे सांगतायत ते करू नका, नाशा आयुष्याचं तुमचंच कल्याण होतं आहे तर ते होऊ देऊ नका. ह्याच्यासाठी हे सगळे उपाय सांगितले, एवढं संकीर्तन केलं, हे ह्याच्यासाठी केलं आहे. तर ते सुद्धा माझं म्हणणं कसं आहे, तर त्यांचं म्हणणं कसं आहे हे बघून घेण्यासारखं आहे. तिथे थांबू आपण. असं जर सांगायचं असतं, ज्याचा स्वतःचा अधिकार आहे, ज्यांनी सगळे हे करून बसले तर आनंदाचे डोहे आनंद तरंगत, तर त्यांना आपल्याला सांगताना अधिकार आहे. खरं सांगतं तुम्ही सांगत होते तसे करा. शेवटी महाराज नाही का म्हणले, शेवटची या शब्दात सांगावं लागतं. महाराज शेवटच्या ह्याच्यात म्हणले, विनोदा असं म्हणे, सांगत होते ऐका, अभ्यास वेखरी सोडू नका. शेवटी म्हणाले, हे शेवटी ही म्हणायची वेळ येते. पण तुको म्हणे ते सुद्धा शेवटी कशा भाषेत सांगितले ते फक्त 2 ओळी बघूया. सकळांच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, शुद्ध करा, शुद्ध करा, शुद्ध करा. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची. जानकी वनस्मरण जय जय राम.